नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण भाग 2 मध्ये अशा प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, जे गेल्या 5 वर्षापासून सी-टी-ई-टीमध्ये आणि टी-ई-टीमध्ये सतत रिपीट होत आहेत. मानसशास्त्र हा विषय केवळ पाठांतराचा नाही, तर तो समजून घेण्याचा विषय आहे. आजचे 25 प्रश्न आपण अशा पद्धतीनं अभ्यासणार आहोत, की पुन्हा तुम्हाला पुस्तक उघडण्याची गरज सुद्धा पडणार नाही. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक प्रश्नासोबत मी अशा काही ट्रिक्स आणि त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे, ज्याने तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. चला करूया सुरुवात आजच्या या महासरावाला. आजचा पहिला प्रश्न आहे, लेव वायगोट्स्की यांच्या मते खाजगी संभाषण म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. मुलांच्या अहंकारी स्वभावाचे लक्षण, मुले स्वतःच्या कृतीचे नियमन करण्यासाठी स्वतःशीच संवाद साधतात, मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्याची पद्धत, मुलांमध्ये मानसिक विकृती असल्याचे लक्षण. या ठिकाणी बघा, लेव वायगोट्स्की यांच्या मते जे प्रायव्हेट स्पीच आहे ते काय आहे हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे, मुले स्वतःच्या कृतींचे नियमन करण्यासाठी स्वतःशीच संवाद साधतात. म्हणजे काय नेमकं? तर मुले जेव्हा स्वतःशीच बोलतात, तेव्हा ते त्यांच्या विचारांना आणि कार्याला दिशा देत असतात, असं वायगोट्स्की यांना म्हणायचं आहे. पुढील प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते अनुकूलन मधील 2 प्रक्रिया कोणत्या? बघा, याच्यामध्ये ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन याबद्दल विचारलेलं आहे. तर पर्याय दिलेले आहेत. आत्मसातकरण आणि व्यवस्थापन, सराव आणि पुनरावृत्ती, निरीक्षण आणि अनुकरण, वाचन आणि लेखन. तर जीन पियाजे यांच्या मते जे अनुकूलन आहे, त्या 2 प्रक्रिया त्याच्यातल्या आत्मसातकरण आणि व्यवस्थापन ह्या आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय ए, आत्मसातकरण आणि व्यवस्थापन. जुन्या माहितीत नवीन माहिती जोडणे म्हणजे आत्मसातकरण म्हणतात. आपल्याला काही जुनी माहिती आहे, त्याच्यामध्ये नवीन काही माहिती ॲड करणे म्हणजे आत्मसातकरण, आणि नवीन माहितीनुसार जुन्या माहितीमध्ये बदल करणे म्हणजे त्याला व्यवस्थापन म्हणायचे. म्हणून जीन पियाजे यांच्या मते अनुकूलन मधील ज्या 2 प्रक्रिया आहेत, त्या आत्मसातकरण आणि व्यवस्थापन या आहेत. पुढील प्रश्न बघा, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार सार्वत्रिक नैतिक तत्व म्हणजेच युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल कोणत्या स्तरामध्ये येतं? बघा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पूर्व पारंपरिक, पारंपरिक, उत्तर पारंपरिक, वरीलपैकी काहीही नाही. तर याचं उत्तर आहे उत्तर पारंपरिक स्तर. म्हणजे या सर्वोच्च स्तरावर व्यक्ती जी आहे ती स्वतःचे नैतिक नियम स्वतः ठरवत असते, जे मानवतेच्या कल्याणासाठी असतात. पुढील प्रश्न बघा, मुलांमध्ये लिंगभेदाचे रूढिवाद कमी करण्यासाठी शिक्षकानं काय करावं? म्हणजेच जेंडर स्टेरिओटायपिंग जे असतं, ते कमी करण्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? यामध्ये बघा पर्याय दिलेला आहे. लिंगावर आधारित वेगळी बसण्याची व्यवस्था करणे, मुला-मुलींना लिंग तटस्थ म्हणजे जेंडर नॅचरल खेळ आणि कामांमध्ये सहभागी करणे, जेंडर न्यूट्रल खेळ आणि कामामध्ये त्यांना सहभागी करणे, केवळ मुलींनाच घरकामाची उदाहरणं देणे, मुलांच्या शक्तीचे वारंवार कौतुक करणे. तर बघा, लिंगभेदाचे जे रूढिवाद आहे, तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं विचारलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय बी, मुला-मुलींना म्हणजे जेंडर न्यूट्रल खेळ जे आहेत आणि कामं आहेत त्याच्यामध्ये सहभागी करावं. प्रश्न पुढचा बघा, नोम चॉम्स्की यांच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्यासाठी नेमकं काय असतं? है ना? तर त्याच्यामध्ये पर्याय दिले आहेत. भाषा संपादन साधन, केवळ मोठ्यांचे अनुकरण करण्याची क्षमता, बुद्ध्यांक मोजण्याची यंत्र, शब्दकोश पाठ करण्याची क्षमता. तर याचं उत्तर जे आहे ते पर्यायी आहे, भाषा संपादन साधन, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. हे मुलांमध्ये भाषा शिकण्यासाठी असतं. म्हणजे चॉम्स्की यांच्या मते भाषा शिकण्याची क्षमता मानवामध्ये ही जन्मजातच असते.
पुढील प्रश्न बघा, अध्ययनासाठी मूल्यमापन कशावर भर देते? असेसमेंट फॉर लर्निंग हे जे आहे ते नेमकं कशावर भर देतं? तर त्याचे पर्याय दिलेले आहेत. केवळ गुणांवर, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, वार्षिक निकालावर, विद्यार्थ्यांना एकमेकांशी तुलना करण्यावर. बघा, याचं उत्तर आहे पर्याय बी, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे याच्यावर हे भर देतं अध्ययनासाठी मूल्यमापन. हे मूल्यमापन शिकण्याच्या प्रक्रियेतच केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या त्वरित सोडवता येतील. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे निसर्ग विरुद्ध संगोपन या वादात निसर्ग या शब्दाचा अर्थ काय? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. भौगोलिक परिस्थिती, जैविक वैशिष्ट्ये आणि अनुवंशिकता, पर्यावरणातील घटक, शालेय वातावरण. तर यामध्ये पर्याय बी याचं उत्तर आहे जैविक वैशिष्ट्ये आणि अनुवंशिकता. बघा, या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा द्विकारक सिद्धांत कोणी मांडला? टू फॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत स्पियरमन, थॉर्नडाईक, बिने, वेक्सलर. याचं उत्तर आहे स्पियरमन. स्पियरमन यांनी काय केलं होतं, जी फॅक्टर म्हणजे जनरल आणि एस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक असे दोन घटक सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. बक्षीस मिळविण्यासाठी अभ्यास करणे, शिक्षेच्या भीतीने काम करणे, एखाद्या कामात स्वतःला आनंद मिळतो म्हणून ते करणे, पालकांना खुश करण्यासाठी करणे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय सी, एखाद्या कामामध्ये स्वतःला आनंद मिळतो म्हणून ते काम करणे म्हणजेच अंतर्गत प्रेरणा होय. पुढील प्रश्न बघा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता कशाशी संबंधित आहे? बघा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता कशाशी संबंधित आहे? तर यामध्ये बघा पर्याय दिले, तर वाचनातील अडचण, गणितातील समस्या, लिहिण्यातील अडचण, ऐकण्यातील दोष. तर या ठिकाणी पर्याय तिसरा, लिहिण्यातील अडचण म्हणजेच डिस्ग्राफिया होय. ज्या मुलांना पेन पकडण्यात किंवा अक्षरे सुवाच्य काढण्यात अडचण येते त्यांना डिस्ग्राफिया असू शकतो. पुढील प्रश्न आहे, सर्वसमावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी? पर्याय दिलेले आहेत. फक्त हुशार मुलांवर लक्ष देणे, दिव्यांग मुलांकडे दुर्लक्ष करणे, प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतेचा आदर करणे, सर्व मुलांसाठी एकच कडक नियम लावणे. याचं उत्तर आहे प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतेचा आदर करणे. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात याच्यामध्ये काही क्ल्यू दिलेले असतात. एकतर्फी जाणारे जे काही पर्याय असतात ते पर्याय आपण कट करायचे, म्हणजे ते उत्तर असूच शकत नाही. या ठिकाणी जसं की पहिला पर्याय दिला होता, फक्त हुशार मुलांवर लक्ष देणे, हे असू शकत नाही असं. त्याच्यानंतर बघा, निगेटिव्ह असलेले पर्याय पण आपण या ठिकाणी कट करायची. शेवटी आपलं जे उत्तर राहतं ते म्हणजे 100% बरोबर असणारच आहे. पुढील प्रश्न आहे, ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे? ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. पर्याय दिलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीशी, उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध संरचनेशी, केवळ पाठांतराशी, शिक्षकांच्या पगाराशी. बघा, आता याच्यामध्ये जे काही पर्याय आहेत असेच पर्याय परीक्षेमध्ये असतात, पण तुम्हाला कळत आहेत की याच्यामध्ये कोणते पर्याय सरळ सरळ आपल्या डोक्याला खटकत आहेत. ते पर्याय जे आहेत ते डायरेक्ट कट करून टाकायचे. तर याचं उत्तर आहे बी, उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध संरचनेशी. ब्लूमची वर्गीकरण पद्धती ही उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध संरचनेशी आहे. प्रश्न पुढचा बघा, पियाजे यांच्या मते मूल कोणत्या अवस्थेत अहंकेंद्री असते? पर्याय दिलेले आहेत, संवेदनकारक, पूर्व कार्यक्षम अवस्था, मूर्त कार्यक्षम आणि लास्ट पर्याय औपचारिक कार्यक्षम. याचं उत्तर आहे पूर्व कार्यक्षम अवस्था. म्हणजे बघा, 2 ते 7 वर्ष वयोगटातील मूल जगाकडे केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहते.
त्याला इतरांचा विचार त्या ठिकाणी समजत नाही. त्याला बघा अहंकेंद्री जी आहे अवस्था, ती अवस्था म्हणतात. तर ती अवस्था पूर्व कार्यक्षम अवस्था यामध्ये असते. पुढचा प्रश्न, द्वितीयक सामाजिकीकरण मध्ये कोणाचा समावेश होतो? सेकंडरी सोशलायझेशन मध्ये. त्यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत: कुटुंब, शाळा आणि शेजारी, केवळ आई, केवळ वडील. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे शाळा आणि शेजारी. कुटुंब ही प्राथमिक संस्था आहे, तर शाळा ही काय आहे? दुय्यम संस्था आहे, म्हणजे सेकंडरी आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे शाळा आणि शेजारी. प्रश्न पुढचा बघा, प्रतिभा संपन्न बालकांची लक्षणे कोणती आहेत? जे गिफ्टेड असतात, गॉड गिफ्टेड म्हणतो आपण, है ना? तर गिफ्टेड जे आहेत त्यांची लक्षणं आपल्याला सांगायची आहेत. पर्याय दिले आहेत: अत्यंत कमी बुद्ध्यांक, नवनवीन विचार करण्याची क्षमता आणि कुतूहल, पाठांतर करण्यात अडचण, वर्गात शांत बसून राहणे. तर या ठिकाणी उत्तर आहे नवनवीन विचार करण्याची क्षमता आणि कुतूहल हे प्रतिभासंपन्न बालकांचं लक्षण आहे. पुढील प्रश्न, बी एफ स्किनर यांचा साधक अभिसंधान सिद्धांत कशावर भर देतो? पर्याय दिलेले: अनुकरण, प्रबलन आणि शिक्षा, केवळ वाचन, ध्यानधारणा. तर या ठिकाणी उत्तर आहे प्रबलन आणि शिक्षा. पुढचा प्रश्न, रचनावाद शिक्षणा विद्यार्थ्याची भूमिका काय असते? पर्याय दिलेत: निष्क्रिय श्रोता, ज्ञानाचा निर्माता, केवळ वहीत लिहिणारा, शिक्षकाची नक्कल करणारा. तर पर्याय बी याचं उत्तर आहे ज्ञानाचा निर्माता. जे रचनावाद शिक्षणाचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये विद्यार्थ्याची भूमिका ज्ञानाचा निर्माता अशा प्रकारची असते. पुढील प्रश्न, सूक्ष्म अध्यापन जो मायक्रो टीचिंग आहे प्रक्रियेत एका चक्राचा कालावधी किती असतो? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: 60 मिनिटे, 36 मिनिटे, 20 मिनिटे आणि 10 मिनिटे. तर या ठिकाणी उत्तर आहे 36 मिनिटे. म्हणजेच बघा, अध्यापन 6, त्याच्यानंतर प्रतिभरण 6, नियोजन 12, पुनराध्यापन 6 आणि पुन्हा प्रतिभरण 6 असे एकूण 36 मिनिटांची हे विभागणी आहे. पुढे बघा प्रश्न, भावना आणि बोध यांच्यातील संबंध कसा आहे? है ना? त्याच्यामध्ये पर्याय दिलेले ते एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत, ते एकमेकांशी गुंफलेले आहेत, त्यांचा काहीही संबंध नाही, भावनांचा बुद्धीवर परिणाम होत नाही. असे 4 पर्याय दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय बी. ते एकमेकांशी गुंफलेले आहेत. भावना आणि बोध हे जे आहेत ते एकमेकांशी गुंफलेले आहेत. पुढचा प्रश्न, लोकशाहीवादी पालकत्व शैलीचे वैशिष्ट्य काय? यामध्ये पर्याय दिलेले आहेत: कडक शिक्षा करणे, मुलांच्या चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, मुलांच्या मतांचा आदर करणे पण योग्य नियम लावणे. पुढचा पर्याय दिलेला आहे मुलांशी अजिबात न बोलणे. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय सी हे उत्तर देता येईल. मुलांच्या मतांचा आदर करणे पण योग्य नियम लावणे हे आहे लोकशाहीवादी पालकत्व शैलीचं वैशिष्ट्य. पुढचा प्रश्न, मेटा कॉग्निशन म्हणजे काय? तर या ठिकाणी पर्याय दिलेत: दुसऱ्याच्या विचारांची चोरी करणे, स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे, केवळ माहिती साठवणे, गणिताची सूत्रे पाठ करणे. तर याचं उत्तर आहे स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे, म्हणजेच थिंकिंग अबाउट वन्स ऑन थिंकिंग. स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे याला मेटाकॉग्निशन म्हणतात. पुढील प्रश्न आहे, डिस्कव्हरी लर्निंग ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय दिलेत: जेरोम ब्रुनर, पियाजे, वायगोट्स्की आणि पॅव्लॉव. तर याचं उत्तर आहे जेरोम ब्रुनर यांनी डिस्कव्हरी लर्निंग ही संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, RTE 2009 नुसार दिव्यांग मुलांसाठी मोफत शिक्षणाचं वय किती आहे? पर्याय दिलेले आहेत: 6 ते 14 वर्ष, 6 ते 18 वर्ष, जन्मापासून 18 वर्ष, 5 ते 15 वर्ष. या ठिकाणी याचं उत्तर आहे 6 ते 18 वर्ष.
सामान्य मुलांसाठी 6 ते 14 वर्ष आहे आणि दिव्यांग मुलांसाठी 6 ते 18 वर्ष आहे. कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. 6 ते 14 बऱ्यापैकी लोकं टिक टिक करतात आणि पहिलाच पर्याय 6 ते 14 वर्ष असा दिलेला आहे. परंतु तसं नाहीये. दिव्यांग मुलांसाठी विचारलंय, त्यामुळे आपल्याला 6 ते 18 वर्ष हेच उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आकारिक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह असेसमेंट कधी केले जाते? तर या संदर्भामध्ये पर्याय दिलेले आहेत. सत्राच्या शेवटी, अध्ययन प्रक्रिया सुरू असताना, वर्षातून एकदाच, केवळ प्रवेश घेताना. तर या ठिकाणी बघा, पर्याय बी आपलं उत्तर आहे. अध्ययन प्रक्रिया सुरू असताना आकारिक मूल्यमापन केले जाते. पुढील प्रश्न बघा, कुमारावस्थेमध्ये मुलांवर कोणाचा प्रभाव सर्वाधिक असतो? यामध्ये पर्याय दिले, पालकांचा, शिक्षकांचा, समवयस्क गटाचा, टीव्हीचा. तर या ठिकाणी उत्तर आहे समवयस्क गटाचा प्रभाव अधिक असतो. चला तर मग आजचे हे प्रश्न तुम्हाला समजले असतील. अत्यंत छान असे प्रश्न होते आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच गुण देऊन जातील. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आपण काय करायचंय, दिलेला प्रश्न मला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये मुख्यत्वे कोणती समस्या दिसून येते? है ना? त्याचे पर्याय आहेत वाचन, एकाग्रता, लेखन आणि ऐकणे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला आजही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण त्यालाही याचा फायदा झाला पाहिजे. थांबू या ठिकाणी, भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.